आपल्याला जर दुसऱ्यातले दोष दिसायला लागले ना तर आपली नजर आणि दृष्टीत काहीतरी घाण आहे समजायचं आणि जे आपल्याला वाईट नजरेनं बघतात त्यांचा विचार करणे नाही आणि वाईट नजर त्यांनी देखणारा कोणी दुसरा राहतच का? हा मोठा गैरसमज आहे आपले. हा दर म्हणा असा आणि तो दर म्हणा तसा, त्यासनापेक्षा आपलाच नाच जास्त किडा राहतच. बरोबर आहे की नाही? माल सांगा, तुम्ही जर टेरामा बंगला बांधान ठरावं, टेरामा बंगला बांधी राहणार तुम्हाला पाया खांदाय राहणार आणि भीम होताय राहणार. तुमले मुंबईवाला फोन करस का हो बोतोताय सरकार मना प्लॉट मा राहणार तुना भीम सांगणार कोण राहत आपला गावात देखा भाऊ आता तुम नाही तर मी एकला काय सांगतो. जीवन जगत असताना लोकांच्या नादी लागणे नाही. तरुण भावांना सांगतो, एखादा पोरगा जर काही करायला निघना, एखादा पोरगा जर काही करायला निघाला ना, जास्त किडापाळांचा वर आहेत त्या पटी काय रे तात्या पयाव आपण पुऱ्या येळांगत काय बी करत चाल माको तात्या पण जास्त जड तर जाऊ दे रे येड हे चालत या दोन्ही त्यांनी टिंगल करतस आणि तो पोरगा वर्ष 2 वर्ष मग सक्सेस होई ना, तो पोरगा सक्सेस होई ना का मग एक किडा पाडणारा त्यांना अंगण मा जातस. ज्या किडा पाडतात त्याच बावड्यो पेडा बिडा काय काढ तो काय कर राहता तो किडा पाड राहता का रे आता सक्सेस होई घेतात पेडा काय काढ राहणार निवड वायबार धंदा आहे. विठ्ठल विठ्ठल आमचे आविष्कार दादाश्री आलेले आहेत. धन्यवाद दादाश्री. विठ्ठल 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 आमचे आविष्कार दादाश्रींचं आगमन झालेलं आहे आणि मला वाटतं बाबांचं जीवनचरित्र लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं प्रकाशन आजच्या दिवशी आजच आहे ना. हां, आनंदाची गोष्ट आहे. त्यानिमित्ताने का असेल आमचे दादाश्री आले तर खरी. जीवन जगत असताना काही चांगलं करायला निघाल्याच्या नंतर लोक असतातच नावं ठेवणारे. पहिलं उदाहरण सांगितलं, आता दुसरं माझं ठरलेलं उदाहरण आहे. प्रत्येक कीर्तनातून मी सांगतो भैया लाईट कशासाठी लावला जातो? लाईट कशासाठी लावला जातो? प्रकाश उजड करण्यासाठी. बरोबर आहे की नाही? लाईट उजड करण्यासाठी लावणं पडस, पण जडे उजड करायला जाऊ का तडेच किडा पडतस. काय मत आहे तुमनं? जडे लाईट लाव का तडेच किडा पडतस. पण या लाईट पाहिजे आपली एक शिक नाही, किडा कितला का गर्द्या करत ना, किडा कितला का गर्द्या करत ना. पण किडाचले बॅन लाईट बंद होईल असं देखील का तुम्ही? अजिबात नाही. कारण त्या लाईटले माहिती आहे किडा कितला का गर्द्या करत ना, मला काल दे नाको चालू हो ना शेगू. या लाईट पाहिजे आपली आई शिक नाही. जीवनामध्ये किती विरोधक भेटले ना महाराज, त्यांना घाबरायचं नसतंय. हां, घाबरायचं नाही. अजून सांगू, तिसरं उदाहरण सांगतो, लक्षपूर्वक आहे का. नवरदेव जर का मंडपपर्यंत लय जाणार आहे, घोड्यावर नवरदेव बसवला दादाश्री, घोड्यावर नवरदेव बसला आणि बसवल्याच्या नंतर नवरदेव सुरक्षित पोचला पाहिजे. घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या, घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या, बाबा घोडाला झापडी लावणी पडेल. जर झापडी लाई नाही, टांगा पलटी घोडा परार. म्हणून काय करावं लागेल दादाश्री? घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या, काय करावं लागन? झापडी लावावी लागन. जोपर्यंत झापडी लावत नाही तोपर्यंत नवरदेव सुरक्षित मंडपपर्यंत जाईन त्यांनी गॅरंटी नाही. तसं जीवन जगत असताना जर सक्सेस पर्यंत पोहोचायचं असेल ना, तर नालायक लोकांच्याकडे झापडी लावायची महाराज, बघायचंच नाही. सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही माणूस. विठ्ठल विठ्ठल la
महाराज. आणि आज महात्म्याचा तुम्ही जन्मोत्सव साजरा करतायत. धन्यवाद. कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी, जे मृदंगाला साथ करतायत आमचे ललित बाबा, गायनाला साथ करणारे आमचे दोघंही महाराज जी ताते असतील, आमचे गणेश बाबा असतील, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, वंशावरून अजून माझे मामाश्री आलेले आहेत, बाहेरगावावरून बरीच पाहुणे मंडळी आलेली आहे. अजून कबीरपंथी आमचे महाराज जी आलेले आहेत, मला वाटतं MP मधनं आलेले आहेत. नागपूरवरनं साहेब वा वा. महेंद्र साहेब, मुनींद्र हो. वा वा. मुनींद्रदासजी महाराज जी आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. एवढ्या लांबून तुम्ही आलात. काय असतं ना, भाव चांगला असला का माणूस वेळ काढतो, किती बिजी असला तरी. बरोबर आहे की नाही? तुमच्यावर प्रेम होतं म्हणून दादाश्री येऊन बसलो. बरोबर आहे की नाही? जीवन प्रत्येकाचं धावपडीचं आहे, पण प्रेम माणसाला बरोबर वेळ काढायला मजबूर करतं. बरोबर आहे की नाही? हो. भाव पाहिजे प्रत्येक गोष्टीच ना. भाव. गणेश बाबा तात्या, भावतटे देव. आपलं लोकांनी म्हणे भावतटे आणि चिवडा तटे शेव. सोपं आहे ना हो. विठ्ठल विठ्ठल. माझ्यासोबत आलेले आमचे भाचेराव मानूदादा आहेत. अजून यूट्यूब चॅनलचे मालक 3-3, 4-4 कॅमेरा लायले समोर. हां, बाकी बडा घरना शेतवा. फक्त एक कॅमेरामॅन म्हणे दरादरी जायला होती, त्यामुळे ते 3-1 महिना जायना बोली नाही राहतात. त्यासनं वावरना सौदा कट्टा केला होता बिगारीचा ना. मला अजून सुधरत नाही लोकेच ना. मी कधी कोणले बरं वाईट बोलत नाही, तरी मारच राग करतच. त्या लिहिलं नाही देणं नाही, आणि मनात जीवर कमाई बी लेता आखो. विठ्ठल विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबार आहे? ज्यांची 65 लाखाची जागीर लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाडून संसार बैसले अंगणी ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबार आहे. आणि ते तुकोबार आहे अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना समजावून सांगता की भैया, आपल्यावर जर खरे उपकार असतील ना जन्माला आल्याच्या नंतर, मायबापांपेक्षा सुद्धा खरे उपकार असतील ते संतांचे. तुम्ही म्हणसान महाराज संतांचे कसं काय? हो, मायबापांना काहीतरी स्वार्थ असतो. जेव्हा लेकरं आपण जन्माला घालतो का, तेव्हा पहिला मनातला प्रश्न, मला कमीत कमी म्हातारपणी काठी जन्माली जावं पाहिजे. बरोबर आहे ना? भले तो काठी गाय का आणि ना नंतर तो नंतर ना बागश, पण माया म्हातारपणाची काठी पाहिजे म्हणून आपण लेकरं जन्माला घातली. बरोबर आहे ना? पण संतांना काय घेणं देणं नाही, काही स्वार्थ नाही. संतांना फक्त भगवंताशी तुमचं नातं जोडून द्यायचं हा फक्त हेतू असतो. काही स्वार्थ नाही, काही कसलाही स्वार्थ नाही. आणि जीवन जगायची तऱ्हा आणि पद्धत शिकवत असतील ते संत. पण संत सांगून गेले, आपले काही डोळे उघडत जास्त ना उघडी घ्या त्या कीर्तनमा बसेले, जास्त ना उघडी घ्या त्या कीर्तनमा बसेले. मग बाकी राहिले काही सुधरत नाही. त्या गरमा सांगता मै बोलावर मेरी बीबी बोली. भाऊ रे, हां, मै बोलावून बीबी बोली वालाच ना बोलता आल होतं. बाकी ना इथला 150 राहतच ना. तात्यासाहेब आपल्यासारखा सांगतं त्या काय महाराज इथला नियम पाळून, काय माळा घालून, काय देव करू. द्या होतं मागो खाई पी लोटे त्याले देव बेटे. तुन बापनी चौथे का तटे खाई पी लोटे त्याला देव बेटे. ओ उल गेल वावर. कितला वायभार धंदा आहे. देव फुकटणी वस्तूचे का? हां, अरे जपी तपी संन्याशी साधूंचं पूर्ण आयुष्य खर्च झालं, त्यांना सहज देव भेटला नाही, आणि खाई पी लोटे त्याला देव बेटे. जन्म जन्मे आम्ही बहु गुन्हे केले, जन्म जन्मे आम्ही बहु गुन्हे केले. हो जन्म जन्मे आम्ही बहु गुन्हे केले, जन्म जन्मे आम्ही बहु गुन्हे केले. देव
आमच्या महाराजांनी गोड प्रमाण घेतलं, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले भेटलो. इतकं सहज आहे का? घरी बसले बसले देवाची प्राप्ती होईल का? विठ्ठल विठ्ठल भगवंत इतका सहज आणि सोपा नाही. आमचे महाराज जे सांगतात नाही का, ए हरी मनी नाही भावान देवा मला पा, हे मनी मनी नाही भाव देवा माले पाव, मनी नाही भाव देवा माले पाव, देव अचान पावायचा नाही गो, देव बाजारचा भाजीपाला नाही गो, देव बाजारचा भाजीपाला नाही गो, देव बाजारचा भाजीपाला नाही गो. मनी नाही भाव देवा माले पाव, मनी नाही देवा माले पाव, देव अचान पावायचा नाही गो, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला देवाशान भेटायचा नाही हो, देव काही बाजाराचा भाजीपाला, तो काही बाजारातला भाजीपाला आहे का सहज भेटेल? आणि जर त्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपण डायरेक्ट गेलो तर डायरेक्ट भेटणे नाही. आता फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला आविष्कार दादाश्रींचे पिताश्री म्हणजे आपले लाडके आमदार साहेबांना भेटायचंय, काकाश्रींना जर भेटायचं असेल तर अगोदर पीएला कॉल करावा लागेल. अगोदर पीएला कॉल करावा लागेल. आमदार साहेबांना भेटणं एवढं सोपं आहे का? आमदार साहेबांना भेटायच्या अगोदर आपल्याला पीएला कॉल करावा लागेल. जर मोठे डॉक्टर आहेत, डॉक्टरांना जर भेटायचं असेल तर अगोदर कंपाऊंडर काकांना भेटावं लागेल. प्रिन्सिपलला जर भेटायचं असेल, सरांना भेटायचं असेल प्रिन्सिपलांना, तर अगोदर शिपाई काकांना भेटावं लागेल. मग आता मला सांगा, जर आमदार साहेबांना भेटायचं असेल तर आपल्याला पीएला भेटावं लागतं, डॉक्टर साहेबांना भेटायचं असेल तर आपल्याला अगोदर कंपाऊंडर दादाला भेटावं लागतं, जर का प्रिन्सिपल सरांना भेटायचं असेल तर आपल्याला अगोदर शिपाई काकाला भेटावं लागतं. मग मला सांगा, जगाच्या मालकाची जर गाठ भेट करायची असेल तर मध्यस्थी कोणीतरी असेल तरच गाठ भेट. हरी प्राप्तीसी उपाय, 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 शिवपादी वेगळी साखर समजीन नमट टाकाय घ्यायची आम्हा, त्यासले आवाज देवाला यशनी फॅन खाले वाकार दिना वय जास्ते बोया पण मा वय जास्त आती आनंद मा मानुले सुधरत नाही, काय करू असं. एक 10-12 वरीसनं पोर घेऊन माल म्हणे बाबा म्हणतो काय म्हणे तुम ना बापने मला चहा पिवायला बोलावा. म्हणतो नाही रे भाऊ, मन बाप तुला कसाल बोलाय रे आप्पा, तुम बापनी माल बोलावा म्हणतं. आनंद मग समजत नाही, काय करू असं. तसं घेते असं ना काय वस माणूस घ्याय तुम ना नाही मना बी वस.
इथलं टेन्शन नका लिहा, वस आहे व त्रास असं. जास्त पिकणं ना तरी मानवले सुधरत नाही, कितला क्विंटल सांगू असं. जोपर्यंत जीवनामध्ये संत येत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही आहे. आणि खरं सांगू का, संत आल्याच्या नंतर संत ओळखू पण आले पाहिजे. संत ओळखू आले तर बरे, नाहीतर भगवंताशी आपलं नातं जुळत नाही. तुम्ही भगवंताच्या डायरेक्ट मंदिरात गेल्याच्या नंतर भगवंत तुम्हाला भेटणार नाही. भगवंताच्या नजदीक जाण्यासाठी अगोदर संतांची गाठभेट महत्त्वाची. आमच्या महाराजजींनी सांगितलं गणेश बाबांनी, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. जर हरीची प्राप्ती करायची असेल ना तर अगोदर संतांचे पाय धरावे लागतील. जोपर्यंत संतांचे पाय धरत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही. मग संत देवाशी कसं नातं जोडून जातात, आणि जोडल्याच्या नंतर सुद्धा संत सांगितल्याच्या नंतर आपल्याला कळलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, लक्षपूर्वक ऐका. रामायणातला दृष्टांत आहे, सगळ्यांच्या डोळ्यानं बघितलेला आहे. टी व्हीला सिरियल रामायण सगळ्यांनी बघितलेलं आहे. 14 वर्षाच्या वनवासाला प्रभू निघाले. प्रभू 14 वर्षाच्या वनवासाला गेल्याच्या नंतर एका ठिकाणी सीतामय्याला हरण दिसली सोन्याची. हरण कशाची दिसली हो बाबा? सोन्याची. ती खरंच सोन्याची होती का दादाश्री? अजिबात नाही, खोटी आहे. जगत जननी स्वतः सीतामय्या खोट्या हरणीला खरं समजून स्वतःच्या पतीला म्हणजे देवाला, ब्रह्मांडाच्या धनीला सांगितलं सोन्याची हरण जाते, ती हरणीच्या त्वचाची मला चोळी शिवायची, चामडीची चोळी शिवायची. देवले बी समजी राहत, पण देव म्हणे आता येणं मनमान वारा काढांसाठी मला जाणं पडेल. आणि बराच मांजेले समजेल सुद्धा बाई ना मागाल तर हा देवनी करेल ते आपण कुठे लटकी राहणं. देवनी बायकोन ऐकेल शे तुम्हाला म्हणा कोटा आहे बटी, बरोबर आहे की नाही? हो, देवनी बायकोन ऐकेल शे, पण देवनी अक्का चांगला ऐकेल शे. बाकी ना नवराजनी बायकोन ऐकी सगळी बहिणा घर जावानं बंद कर देईल शे. तेवढं बरे बा टेरा माता नाही येतात लोक. ऐकतच बाकी ना ऐकतच ना. टेरा ना लोक सोडात का आटे ना सांगेन कोण बरेल घरमा दाती घाली भू. आणि आपली अख्खी 95% रक्कम आट केली. मग मला अजून अर्धा तास 1 तास चांगलंच सांग ना भाऊ. जगाच्या मालकाला सांगितलं जगत जननीने, सोन्याची हरणा तिची चामडी काढा, तिच्यानं मला चोळी शिवायची. जगाच्या मालकाला कळत होतं प्रभू रामचंद्राला, तरी सुद्धा खोट्या हरणीच्या मागं धावले, खोट्या हरणीच्या मागं पडायला लागले. सीतामय्यानं देवाला दूर केलं खोट्याच्या नादात. बरं, खरी नव्हती, खोट्याच्या नादात जगाच्या मालकाला दूर केलं, स्वतःच्या पतीला दूर केलं. आता तिकडनं आवाज आला, भैया लखन बचाले भैया. आवाज खरा होता का? तो पण खोटाच होता दादाश्री. आवाज पण खोटाच आला. लखनजीला कळत होतं लखनजी काय साधारण व्यक्ती नाही, शेषाचा अवतार. आणि पत्नीला सोडून 14 वर्ष राहणं म्हणजे ते पण संत आणि साधूच झालेले होते. हो, साधूच होते. आता त्यांना कळत होतं, पण सीतामय्यानं सांगितलं तुमचे भाऊ काहीतरी संकटात आहे, जाऊन वाचवा. जर तुम्ही जात नसाल मग मला असं वाटतं तुमच्या मनामध्ये काहीतरी माझ्याबद्दल वाईट विचार असले पाहिजे. लखन म्हणतो, वहिनी तुमच्या चेहऱ्याकडे सुद्धा नाही बघितलं आत्तापर्यंत, मी पायच बघितले तुमचे. आणि जर का तुमच्या मनात असं येत असेल, आवाज जरी खोटा असेल तरी मला तुमचं मन राखण्यासाठी जावं लागणार आहे. तुम्ही स्वतःहून मला पाठवताय, मला जावं लागणार आहे. लखनजी गेले, पण जायच्या आधी लखनजीनं लक्ष्मण रेषा टाकली. वहिनी मी जातोय ना. शांतता लिहाणार भाऊ. मन कीर्तन राही ना का त्या बाया बिन मानचे बी असं समजिले तर कीर्तन सहित पोरे समाज सहित आहे भो महाराज. ज्यान त्यांना तरी समाज जाणार त्या बी मनांगला देतं तुम्ही. काय उपाधी आहेत भाऊ, आपल्याला अलग चार्ज लेणं पडी होता तसे पोरे समाय ना. लखनजीनं सांगितलं लक्ष्मण रेषा, रेषेचं उल्लंघन करून जाऊ नका, मी येईस पर्यंत. सीतामय्यानं हो म्हणलं. रेषा टाकलेली लक्ष्मण रेषा, सीतामय्या थांबलेली रेषेच्या मध्ये. साधू आला, भिक्षाम देही. साधू खरा का खोटा हो? खोटा. साधू पण खोटाच आहे. खोटा साधू आला, पण खोट्या साधूच्या नादात
सीतामय्याकडे भिक्षा मागितली त्या खोट्या साधूनं, आणि भिक्षा मागत असताना सांगितलं, अगर तुम्ही बाहेर येऊन मला भिक्षा देत नाही तर मी विनमुख जाईल, आणि साधू तुमच्या दारातून विनमुख जाईल, हे पाप तुम्हाला लागेल. भिक्षा द्यायची असेल तर रेषाचं उल्लंघन करून, म्हणजे रेषा ओलांडून यावं लागेल. सीतामय्या घाबरून साधू महात्म्याचा अपमान नाही झाला पाहिजे म्हणून भिक्षा देण्यासाठी आली बाहेर. रेषेच्या बाहेर आल्याच्या नंतर त्या साधूने सीतामय्याला उचललं. सीतामय्याला उचललं इथपर्यंत तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे, माहिती आहे. पण मला याच्यातून तुम्हाला सांगायचं सिद्ध असं आहे की भैया, प्रभू रामचंद्रांना सीतामय्यानं दूर केलं खोट्याच्या नादात. हरण खोटी. येणारा साधूने उचललं तो पण खोटा. लखनजीनं रेषा टाकली होती, रेषेचं उल्लंघन करून गेली खोट्याच्यासाठी. मग आता चला आपण संसारी लोक पण किती खोट्याच्या नादात लागलोय. जसं सीतामय्यानं प्रभू रामचंद्रांना दूर केलं खोट्या हरणीच्या नादात, तसं आपण सुद्धा देवाला विसरलोय खोट्या संसाराच्या नादात. लक्षपूर्वक ऐका. खोट्या संसाराच्या नादात आपण खऱ्या देवाला विसरलो, देवाला दूर केलं. देवाला दूर केलं, देव गेले, पर संत आले, आणि संत आपल्याला सांगून गेले जगायची पद्धत. तरी आपण जोपर्यंत संत होते तोपर्यंत आमच्या लक्षात आलं नाही. मग संत गेले तर खरी, पण लक्ष्मण रेषा टाकून गेले. लक्ष्मण रेषा टाकून गेले की जीवाला सांगितलं या रेषेचं उल्लंघन करू नका. म्हणजे लखनजी रेषा टाकून गेले ना, तसे संत सुद्धा ग्रंथरूपी आपल्याला रेषा टाकून गेले. ग्रंथरूपी रेषा. ग्रंथांचं उल्लंघन करून वागू नका असं जीवांना संतांचं सांगणार, पण आपण ग्रंथांचं उल्लंघन करून वागतो. जसं सीतेनं लक्ष्मण रेषाचं उल्लंघन केलं आणि रावणानं तिला उचलली, तसं आपण ग्रंथांचं नियमाचं जर उल्लंघन करू तर काळ रूपी रावण आपल्याला सुद्धा उचलल्याशिवाय राहत नाही. काळरूपी रावण आपल्याला सुद्धा उचलेल. मग काही लोक म्हणतात, महाराज तुम्ही देव करणार असले बी ते मरणच शे, आणि आम्ही बिगर देव करणार असले बी ते मरणच शे. तुमले माळकरी असले बी मरणच शे, आणि आमले पार्ट्या करणार असले बी ते मरणच शे, आणि जावारा मार्ग बी ती एकच शे. त्याच दर्जा वाटे तुम्ही बी चेटशात, आणि त्याच दर्जा वाटे आम्ही बी शिलगाव शेतात. मग देव करीन काय फायदा भाऊ. आटेना दर्जा दिकी राहणार, तटेना जरा वेगळा आहे. आणि आको सांगस देवशी नातं जोडेल ना, फायदा बेनिफिट काय रास. लक्षपूर्वक ऐका. बोलू नका, बोलू नका, बोलू नका. व्यर्थ बडबड कीर्तनात करायचं नाही. आमना आविष्कार दादा श्री बसेलेत, आमदारना चिरंजीव, हो त्या इथलं शांतपणे कीर्तन ऐकतच, आणि या बाकीना किचिर पिचिर किचिर पिचिर. का बरं बोलतस, मला अजून सुधरत नाही. कीर्तन मा व्यर्थ बडबड करून यान. खरं सांगू का, आपला बोलेलनी किंमत व्हायला पाहिजे तर बोलेली अर्थ असे बिनकामनं थको नाही. मला जर कुठे बसाडा ना, मी गुच्चूप बशी राहस, दगडनी माय बडी राहस. का बरं फुकट, का बरं थका ना. मला जवळ लागून एक कातर भेटतं ना, तो मन चित नाही लागत बोलाले. फुकट दमणार येळाच समजच मी बोलो नाही पाय बार कसाल बोलत बसत. आपला बोलानी किंमत व्हायला पाहिजे बाबा. बरोबर आहे का नाही. हां, विठ्ठल विठ्ठल. देवाशी नातं जोडण्याचा फायदा सांगतो. लक्षपूर्वक ऐका. मरायचं सगळ्यांनाच, कोणी अंबरना पाटा बांधी येईल नाही शे. बरोबर आहे की नाही. कोणाचीच गॅरंटी नाही. कोण कधी जन्माची तिथी सगळ्यांना माहिती आहे, पण मृत्यूची तिथी कोणाला माहिती नाही आहे. कोणचा दिवस शेवटचा असेल काही सांगता येत नाही. म्हणून जगून घ्या, पण कसं जगा भगवंताशी नातं जोडून जगा. बाकीना लोक म्हणतील महाराज देवना नाव लेणार बी मरणार आहेत, आम्ही बी ते मरणार आहेत, पण देवशी नातं जोडणारनं मरण कसं वस, आणि बिगर देवनं नाव लेणारनं मरण कसं वस, ते बी आम्हाला माऊली ज्ञानोबा सोपं करी सांगतस. ऐका. मांजर पिलांना जन्माला घालते, 7 घरं फिरवते. दादाश्री किती घरं? 7 घरं फिरवते. मांजर पिलांना जन्माला घातल्याच्या नंतर 7 घरं फिरवते. दरस कशा गाई आता त्या घरला जावासाठी कसा गाई दरस दातच गाई. बरोबर आहे ना. दातच गाई पिलुले उचलस आणि तिकडनं घर सोडस. अको त्या घडतेन दुसरं घर, असं 7 घरी पुरा करस. उचलानी पद्धत तीजे. दात बी त्या आहेत, मांजर बी तीजे. ज्या दातच गाय तिनं पिलं उचलीस नी दुसरं घर सोडस, तर ताईने येता जर तटे उंदीर दिकी घ्या, त्याला कशी उचलस. दात बी त्याच येत नाही, मांजर बी तीजे. कशी उचलस त्या उंदीरले. या मनादा मन सोनचिड आता आहे बघ माझं. दातही द्या, मांजर पण तीचा,
पण पिलांना उचलायची पद्धत वेगळी आहे आणि उंदराला उचलायची पद्धत वेगळी, तशीच पद्धत आहे. विठ्ठल विठ्ठल